नागपूर विभागातील शासकीय ITI करिता संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर एक पाऊल पुढे। दिनांक 29 मे 2025 रोज गुरुवारी सकाळी 11:30 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ब्रह्मपुरी आयोजित करीत आहे। वेल्डर फिटर ट्रेड पास झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखत। तर कंपनी आहे पेब 360 डिग्री सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड, गुमथळा, भंडारा रोड, नागपूर। ही कंपनी वेल्डर फिटर व्यवसायातील अनुभवी व फ्रेशर उमेदवारांसाठी घेऊन येत आहे अप्रेंटिस आणि परमनंट जॉबची संधी। तर पेब 360 डिग्री सोल्यूशन ही या कंपनीमध्ये फ्रेशर, वेल्डर आणि फिटर या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना अप्रेंटिसची आणि अनुभवी प्रशिक्षणार्थ्यांना जॉबची संधी घेऊन येत आहे। पेब 360 डिग्री सोल्यूशन ही नामांकित कंपनी आहे नागपूर गुमथळा येथील। तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल। तर पेब 360 डिग्री सोल्यूशन ही कंपनी प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग सोल्यूशन मध्ये काम करणारी एक नामांकित कंपनी आहे, जी भंडारा रोड, गुमथळा येथे स्थित पेब 360 डिग्री सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मोठा प्लांट आहे आणि त्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी राहण्याची सोयसुद्धा कंपनीतर्फे करण्यात येत आहे। क्वार्टर्स तयार करत आहे आणि या कंपनीमध्ये फिटर आणि वेल्डर व्यवसायांना उत्तम करिअरची संधी आहे। या कंपनीमध्ये प्री इंजिनिअरिंग बिल्डिंगसाठी लागणारे स्ट्रक्चर आणि त्याचं इरेक्शन, त्याची निर्मिती करण्याचं काम ही पेब 360 डिग्री सोल्यूशन ही कंपनी करत आहे। तर या कंपनीमध्ये फिटर आणि वेल्डर व्यवसायांना आधुनिक मशीन्सवर काम करण्याची आणि उत्तम करिअर करण्याची संधी आहे। तेव्हा गव्हर्मेंट ITI ब्रह्मपुरीचे प्राचार्य श्री डांगे साहेब यांनी ब्रह्मपुरी परिसरातील ITI उत्तीर्ण उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। तेव्हा दिनांक 29 मे 2025 रोज गुरुवारला सकाळी 11:30 वाजता कॅम्पस मुलाखतीमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर येथे वेळेवर उपस्थित राहावे आणि याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा। हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रांमध्ये शेअर करा आणि आपले करिअर घडविण्यासाठी कॅम्पस मुलाखतीमध्ये हजर रहा। धन्यवाद।